नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे सोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी सुरू आहे. मनसे नेत्यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत काल अर्धा तास चर्चा झाली आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे काल फडणवीसांसोबत चर्चेसाठी सागर बंगल्यावर होते. तर मनसे लवकरच महायुतीत येणार का आपण बघतोय. महायुतीत मनसेचा समावेश करण्याबाबत चाचपणी सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी महायुतीची ही चाचपणी आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंची वर्षा आणि सागर बंगल्यावरती वारी झाली आहे. तर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदेंसोबत जवळपास पाऊण तास चर्चा झाली. मनसे नेत्यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत काल अर्धा तास चर्चा झाली. शिंदे फडणवीस मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक आहेत असंही कळतंय. लवकरच राज ठाकरे, शिंदे फडणवीस, अजित पवार यांच्यात चर्चा होण्याचीही दाट शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडूनही मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद आहे. तर मनसेला सोबत घेतल्यास जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याबाबत नेत्यांच्या बैठकीत चर्चेचीही शक्यता आहे. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यावरती सगळ्या नेत्यांचं एकमत आहे. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दिनेश, एकीकडे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीची इंडिया प्रणित आघाडी आहे, त्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंतर दुसरीकडे महायुतीत मनसेचा समावेश करण्यासंदर्भात चाचपणी वजा हालचाली सुरू झालेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्यात मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी वर्षावर भेट घेतली होती. त्यांच्याकडे जवळपास पाऊण तास चर्चा झाली. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या नेत्यांनी भेट घेतली सागरवर आणि जवळपास अर्धा तास चर्चा झाली. नेमकं लोकसभा निवडणुकीत काय करायचं, पुढची स्ट्रॅटेजी काय आहे या संदर्भातली ही बैठक आणि त्यातली ही चर्चा होती. पण हे दोन्ही नेते शिंदे आणि फडणवीस हे मनसेला महायुतीत घेण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये यावर या सगळ्या नेत्यांचं एकमत झालेलं आहे. आणि यापूर्वी मनसेचा जो उत्तर भारतीयांना असलेला विरोध हा जो मुद्दा आहे तो आता कालांतरानं मावळताना दिसतो आहे. त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्वही मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळते आहे. लवकरच राज ठाकरे यांच्याबरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक होईल, चर्चा होईल की नेमकं जर महायुतीत समावेश करायचा असेल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असावा. आणि सगळ्यात महत्वाचं MMR रिजन म्हणजे मुंबई आणि आसपासचा परिसर, तसंच पुणे, नाशिक, संभाजीनगर, रायगड या भागामध्ये आणि विदर्भातल्या एका जागेवर मनसेचं एक वोट बँक आहे, महत्वाची वोट बँक आहे. त्यामुळे समजा जर मनसे वेगळी लढली तर त्याचा फटका महायुतीत सेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची आता नव्यानं आहे, या सगळ्यांना बसू शकतो आणि त्यावर एकमत झालेलं आहे. नक्कीच दिनेश, आपण तुमच्याशी बोलणारच आहोत. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप देशपांडेजी, जी चाचपणी सध्या सुरू आहे, कुठवर तुमची बोलणी आलेली आहेत? किती जागांबद्दल काही ठरलेलं आहे का? नाही, मुळात कालची जी वेळ होती ती सदिच्छा वेळ होती. बर. आणि सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब, नितीन सरदेसाई साहेब आम्ही फक्त सदिच्छा भेट घेण्यासाठी फक्त फडणवीस साहेबांना भेटलो होतो. बर. संदीपजी, मात्र तुमची यापूर्वी सुद्धा अशीच सदिच्छा भेट झाली होती असं कळतंय. किती सदिच्छा भेटी होतील आणि मग त्यानंतर तुमचा आकडा बाहेर येईल? नाही, मुळात असं आहे की आता माझ्यासारखा जो लहान कार्यकर्ता असतो तो कधी या युती किंवा अशा बोलणी करायला जात नाही. त्या बोलण्या सगळ्या समजा जरी झाल्या तरी त्या वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्यामुळे आम्ही फक्त सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो आणि ती सदिच्छा भेट आम्ही काल घेतली. बर. पण संदीपजी, तुमच्याशी बोलणार आहे प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, अशा पद्धतीची जी युती आहे, महायुती आहे आणि मनसेला सोबत घेऊन तुम्ही एकत्र जाण्याचा जो प्रयत्न करताय, त्यात येत्या काळात बऱ्यापैकी यश मिळेल असा विश्वास आहे का भाजपला? नाही, मला वाटतं सर्वप्रथम ही भेट नेमकी का झाली, कशासाठी झाली, चर्चा काय झाली याची मला अजिबात कल्पना नाही, माहीत नाही. आणि संदीप देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे जर ती सदिच्छा भेट असेल तर मला वाटतं खूप प्रायर बोलणं होते असं मला त्या ठिकाणी वाटतंय. आता महायुती करत असताना
अनेक पक्षांना एकत्रित घेऊन महायुती सक्षम करणं, भक्कम करणं हा भाग जर असेल तर त्या ठिकाणी अशाची जर चर्चा व्हायचीच असेल तर ती वरिष्ठ पातळीवर, जसं संदीप बोलले, राज ठाकरे साहेब, देवेंद्रजी आणि जे युतीचे नेते आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणे होईल. परंतु जर सदिच्छा भेट असेल तर त्या ठिकाणी एक चांगलं मैत्रीचं वातावरण निश्चितपणे होऊ शकतं. कारण उद्या जर त्या ठिकाणी एकत्रित यायचं असेल, युतीत सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी एक चांगलं वातावरण निश्चितच अशा भेटीतनं निर्माण होऊ शकतं. आणि शेवटी हा अंतिम निर्णय आमचे राज्याचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकनाथरावजी आणि अजितदादा असं एकत्रितपणे निर्णय होऊ शकेल. त्यामुळे आत्ताच लगेच युती होणार, जागा वाटप, आता एवढं जागा वाटप नेते गेल्याने तिथेच ठरतं. एवढी काही निवडणुकीतली वाटप प्रक्रिया किंवा युतीची प्रक्रिया एवढी सुपरफास्ट नसते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं तशा अर्थाची काही जर गोष्टी असतील तर टप्प्याटप्प्यानं त्या समोर येतील. पण एक चांगलं वातावरण या निमित्ताने निश्चितपणे या भेटीतनं व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. नक्कीच. पण प्रवीणजी, तुम्ही आमच्यासोबत राहात. संदीपजी, सदिच्छा भेट असं तुम्ही म्हणताय, नेमकी ही सदिच्छा भेट म्हणजे काय असं तेही जरा सांगाल? मुळात असं आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना शिंदे असेल किंवा शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नव्हते म्हणते ना, शेवट आमची विचारधारा ही मिळती जुळती आहे. त्यामुळे विचारांचं देवाणघेवाण होत असतं. त्या निमित्ताने घेतलेली ती सदिच्छा भेट आहे. त्याच्यामध्ये काही चर्चा झाली असेल किंवा अशातला काही भाग नाही ते तुम्हाला आणि सांगितलं असतं. मी एक साधा महाराष्ट्र सैनिक आहे, त्यामुळे या काही चर्चा माझ्या लेवलला होत असतात, ते वरिष्ठ पातळीवर होत असतात. आम्ही जस्ट एक सदिच्छा भेट घ्यायला त्यांची गेलो होतो. बऱ्याच दिवसापासून आम्हाला घ्यायची होती, आम्ही घ्यायला गेलो. बरोबर. पण स्थानिक लेवलवरती सुद्धा एक विचार विनिमय केला जातो आणि त्यात आता प्रवीण दरेकर जसं म्हणतायत की मनसे जरी महायुतीत आली, त्याचा भाग झाली तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे हिंदुत्ववादी एक गठ्ठा मतं जी आहेत ती विभागली जाणार नाहीत, हा सुद्धा महत्वाचा हेतू त्यामागे आहेच. संदीपजी, नाही, कसं आहे राजकारणामध्ये शेवट समविचारी जे लोक असतात त्यांना नेहमी वाटत असतं की आपल्या विचारांचा विजय झाला पाहिजे आणि त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. की आपली जी विचारधारा आहे, समजा आपली विचारधारा एक असेल तर त्या विचारधारेचा विजय झाला पाहिजे. त्यामध्ये कुठल्या पक्षाचा असा विषय नसतो. बरोबर. विचारधारेचा विजय होणं गरजेचं आहे. पण प्रवीणजी, जसं आपण बघतोय की ही जी काही चर्चा होतीये, या चर्चेचं फलित जे काही असेल ते, पण एक स्थानिक पातळीवरती काय स्वरूपाचा मतप्रवाह भाजपच्या वतीनं दिसतोय मनसेला एकत्र घेण्यावरून? नाही, एक लक्षात ठेवा, पक्षाचं जे धोरण असतं किंवा अशा प्रकारचे निर्णय असतात ते खाली कार्यकर्त्यांशी चर्चा किंवा बैठक होऊन होत नसतं. एकंदर पक्षाची असणारी आयडियोलॉजी, ज्या पक्षांना आपल्या सोबत घ्यायचं आहे त्या पक्षाची आयडियोलॉजी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जागांचं गणित न करता सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जावं, अशा प्रकारची व्यापक भूमिका भारतीय जनता पार्टी घेताना या ठिकाणी दिसतंय. आणि स्वाभाविकपणे खालच्या कार्यकर्त्यांना काही वादविवाद किंवा विसंवाद असायचं कारण नाहीये. कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रितपणे काम केलेलं आहे. हिंदुत्वाच्या विचारधारेवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे. नंतर शिवसेनेपासून फारकत राजसाहेब ठाकरे यांनी घेतल्यानंतर त्यांनी त्या विचारधारेतच बाहेर आल्याने तीच विचारधारा पुढे नेले आणि त्याच्यामुळे फार काही वैचारिक विरोध असणारे पार्टी आहेत. त्यामुळे आता पटकन कसं काय जमेल असं काय मानायचं कारण नाही. आणि राजकारणामध्ये तर विकासाचा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी अनेक युत्या आघाड्या त्या ठिकाणी होत असतात. त्याच्यामुळं खालच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे या संदर्भामध्ये काही आकस किंवा विरोध असायचं काही कारण नाही. आणि ह्या जर तरच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आता पाहूया पुढे काय होतं. अगदी. दिनेश दुखंडे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न करायचे. दिनेश. संदीपजी, सध्या जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे हे पाहता मनसेच्या नेत्यांना नेमकं काय वाटतं आहे की युती आघाडीमध्ये निवडणुका लढवण्यात फायदा आहे
की स्वबळावर निवडणुका लढवण्यात फायदा आहे? कारण राज ठाकरे यांनी याआधी अनेकदा अशी भूमिका मांडलेली आहे की स्वबळावर निवडणुका लढवणं, आणि तुम्ही जर म्हणतात की ही सदिच्छा भेट होती, तर त्या सदिच्छा भेटीमागचं नेमकं राजकीय कारण काय आहे? ते मुळात असं आहे की महत्वाचा विषय हा आहे की या संदर्भात समजा युती करायची आहे किंवा आघाडी करायची आहे किंवा एकटा लढवायचं आहे, त्याचा निर्णय हा सन्मान्य राष्ट्रपती घेतील. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, ते जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे या संदर्भात काय करायला पाहिजे काय नाही याची काही आमची वेगळी भूमिका नाही. राजसाहेब ठरवतील तीच आमची भूमिका आहे. नंबर 1. नंबर 2, तुम्ही काय जो प्रश्न विचारलात की आम्हाला काय वाटतं, तर मला असं वाटतं की जो राजसाहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. पक्षांतर्गत जेव्हा चर्चा होत असेल बैठकांमध्ये, तेव्हा नेत्यांनी काही भूमिका मांडलेली आहे का की पुढची लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात पक्षाची व्यूहरचना काय आहे? स्वबळावर लढवण्यात फायदा आहे? पक्षांतर्गत चर्चा होत असतात, त्यावेळेला सन्मान्य राजसाहेब आमची मतं विचारत असतात, त्यावेळेला आम्ही ती देत असतो. पण ती काय मतं आम्ही मांडली की पक्षांतर्गत बैठकीतली मतं असतात, ती मला असं वाटतं या प्रकारे चॅनलवर मांडणं योग्य ठरणार. आणि प्रवीणजींना एक प्रश्न आहे. प्रवीणजी, तुम्ही याआधी मनसेत होतात आणि त्यानंतर भाजपत आलेला आहात, मोठा काळ झालेला आहे, मोठ्या पदावर आहात. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नेते म्हणून, राज्याचे नेते म्हणून पक्षश्रेष्ठींकडे काय भूमिका मांडाल की मनसेला सोबत घेण्यात कितपत फायदा आहे आणि एकूण भाजपच्या विजयासाठी कितपत हातभार लागू शकतो? हे बघा, भारतीय जनता पार्टी हा फायदे तोट्याच्या विचारापेक्षा राष्ट्र हितासाठी काम करणारी पार्टी आहे. आणि आज देशाला त्या ठिकाणी प्रचंड पुढे नेण्याचं काम जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत, त्यांना येणाऱ्या लोकसभेमध्ये या देशातील जनता खुल्या दिलानं पक्षापलीकडे जाऊन, जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी पाठबळ देणार असल्याचं चित्र आज आपण सगळ्या राज्यात बघताय. आणि मग अशा वेळेला जर आणखी मनसेसारखे पक्ष त्या ठिकाणी जर बरोबर येणार असतील, मोदी साहेबांना समर्थन मिळणार असेल, कारण आज कुठलाही पक्ष असो त्या पक्षाच्या कॅडरला वाटतं, कारण शेवटी राजकारणात आम्ही विकासासाठी सगळी मंडळी काम करतो. जर मोदी हे देशाला त्या ठिकाणी पुढे नेणार असतील तर राज ठाकरे साहेबांनी पण विकासाची भूमिका सातत्यानं त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्या विकासाच्या भूमिकेचा मोदी साहेबांना निश्चितपणे समर्थनात पाठबळ मिळेल. कारण आज मोदी साहेबांना त्या ठिकाणी आपल्यामुळे गालबोट लागेल, आपल्यामुळे त्या ठिकाणी काही मदत होणार नाही, अशा मानसिकतेत मला वाटतं देशातली जी सजग जनता आहे ती नाही आहे. कारण आपण बघताय तशा प्रकारचं राजकारण या देशात बघायला मिळेल आपल्याला. बिहारमध्ये नितीश कुमारांसारखा नेता पण जो लोकप्रिय होता काही अर्थानं देशात, त्यांनी आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत आली. जी नक्कीच. जी त्या ठिकाणी इंडिया आघाडी होती, त्या बंगालला, पश्चिम बंगालला ममता वेगळी झाली, आप वेगळं झालं. त्याच्यामुळे समोर संपूर्णपणे विस्कळीतपणे त्यांची इंडिया आघाडी आहे. आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांच्या नेतृत्वावर, एक खांबी नेतृत्वावर त्या ठिकाणी सगळ्या देशवासियांचा, पक्षाचा सोडा देशवासियांचा विश्वास आहे. आणि अशा वेळेला राज ठाकरे साहेबांनीच पहिलं या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत, त्यांच्यासारखा माणूस हे गुजरातला मुख्यमंत्री असताना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि त्याच्यावर मोदी साहेबांप्रती आज साहेब असतील किंवा मनसेच्या मंडळींमध्ये निश्चित त्या ठिकाणी विश्वास आहे किंवा त्यांच्या कर्तृत्वानं आपला देश पुढे जाईल याविषयी त्यांचे मत किंवा मानसिकता असेल यात मला जराही शंका नाही. नक्कीच. प्रवीणजी धन्यवाद आणि संदीपजी धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी, आणि दिनेश दुखंडे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.